हो मग ते बघा भगवान बाबाची तर कृपा झालीच की रोज 2 लाख लोक असायचे कथेला 2 लाख. भगवान बाबांनी मांडीवर घेतलं यावर्षी म्हणजे किती ही सगळी गुरुजींची कृपा सगळी गुरुजींची कृपा हे लक्षात ठेवा म्हणजे सोपी गोष्ट आहे काय महाराज. शास्त्रीजीला म्हणलं मला बोलून घेतलं तात्या ते शेवट मी विषय काढला म्हणून सांगतो बाळासाहेब. मला म्हणले अरे तुझ्या जीवनात काहीतरी पुण्य असलं पाहिजे म्हणले तुला बाबा नाहीतर माझ्या तोंडात तुझं नाव यावा ही भगवान बाबाची कृपा आहे म्हणले नामदेव शास्त्रीची नाही असं ती म्हणले. कारण बाबांनीच मला सुचविलं नाही तर 10 लोकांची यादी होती आणि दिली होती गावानं त्याच्यातून शास्त्रीजी म्हणले प्रकाशसाठी फायनल करून टाका. रोज 1 लाख 2 लाख लोक कथा ऐकायला असायची बरोबर आहे का नाही. संतोष येऊन गेलता की तिथं असला भव्य दिव्य कार्यक्रम झाला. आपल्या जीवनात आता त्याच्यापेक्षा मोठं व्हायचं राहिलंच नाही तर बघितलंय मोबाईलवर सगळं बघितलं का नाही. आता ह्याच्यापेक्षा अजून काय मोठं व्हायचं राहिलंय सांगा. तुम्हाला इज्जत नाही मला 20-25 हजार देतात तुम्हाला काही वाटायला पाहिजे काही. आपला हा विनोद सोडून द्या आपला महत्वाच्या मुद्द्यावर या. माणसं म्हणणार कीर्तन कुणाचं नंबर 1 झालं बोला की राव. साठे महाराजांनी नंबर 1च कीर्तन केलं. पण ही भजने काय म्हणणार आहेत माहिती का. भजने मला कौतुकच करीत नाहीत माझे. सोजे महाराज ही दत्ता महाराज सुशेन महाराज ही काय तुम्हाला ह्याच्यातलं मर्म कळा ना आता कळण आता पुढच्या वाक्यात कळण. माणसं म्हणणार येड्या कीर्तन म्हणजे कीर्तन झालं साठे महाराजाचं. पण ही भजने काय म्हणतात माहिती का. अरे साठे महाराजाचं काय घेऊन बसला तर येड्या आरती याला कुणाचा अलग लक्ष तुमच्या. माणसं बाळासाहेबांनी आरती लाड गुरुजीचा चियाला येड्या म्हणतात का नाही माणसं. हा लोक म्हणले हनुमंत 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 तू बारे म्हणले काय हनुमंत घेऊन बसलात आरची याला कोणाचा आहे.